नमस्कार, सिंधुदुर्ग लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। उत्तूर नजीक गाडीला भीषण अपघात, कुडाळातील युवकाचा मृत्यू। भारत नेटच्या माध्यमातून चांगल्या सेवा द्या, नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। आणि कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आंबा बागायतदारांना मार्गदर्शन करणार, सतीश सावंत यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल वर्तमान आणि भविष्याचा विचार करता डिजिटल वर्ग, विज्ञान प्रयोगशाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण। मॅथ्स ट्यूशन पीरियड, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी ही उपलब्ध। सीबीएसई बोर्डाशी संलग्न प्रशालय। संपर्कासाठी क्रमांक 9545 520604। आता पाहूयात सविस्तर बातम्या। महाबळेश्वरहून परतत असताना गुरुवारी पहाटे 3:30 वाजता कुडाळ येथील युवकांचा भीषण अपघात झाला। या अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर एक गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। ओंकार मंगेश वालावलकर हे आपल्या भावाच्या मालकीची गाडी घेऊन आपले मित्र रोहन कुंभार, जगन्नाथ पेडणेकर, सायल परब, रोहित कुडाळकर असे 5 जण मिळून महाबळेश्वर इथं पर्यटनासाठी फिरायला गेले होते। पर्यटनाहून परतत असताना ओंकार वालावलकर यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीनं 3 पलटी मारल्या। यात 22 वर्षीय रोहित रमाकांत कुडाळकर हा जागीच ठार झालाय तर जगन्नाथ पेडणेकर हा गंभीर जखमी झाला। जखमी झालेल्या जगन्नाथ पेडणेकर यांना तात्काळ गडहिंग्लज येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं। ओंकार वालावलकर, सायल परब, रोहन कुंभार हे किरकोळ जखमी झालेत। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे सुशील चिंदरकर, राजू गावडे, राम राऊळ, शेखर कुंभार यांसह कुडाळमधील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीनं मदत कार्य सुरू केलं। सुशील चिंदरकर सह टीम आजरा पोलीस ठाण्यात दाखल झाली। दरम्यान या घटनेनं कुडाळ शहरावर शोककळा पसरली आहे। मृत रोहित कुडाळकर हा खालची कुंभारवाडी येथील असून आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। त्याचे वडील अपंग असून रोहित गेल्यानं कुटुंबियांचा आधारच हरवलाय। जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतींवर ठराविक जागा सोडल्या तर 60हून अधिक ठिकाणी भाजप आपली सत्ता स्थापन करणार आहे। हेरवी पटलं नाही तर काल आजी-माजी पालकमंत्री एकमेकांसोबत फिरत होते। यातूनच भाजपची ताकद स्पष्ट दिसून येत असून विरोधकांवर गल्लीबोळात फिरायची वेळ आली आहे असं मत भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केलं आहे। बहुतांशी ठिकाणी 60 पेक्षा जास्त ठिकाणी भारतीय जनता पक्ष ही सत्ता स्थापन त्या ठिकाणी करणार आणि म्हणूनच गेल्या आठवडाभर स्वतः पालकमंत्री, माजी पालकमंत्री, खासदार हे सगळे अगदी ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच या ठिकाणी फिरतायत। काल जिल्ह्याचे पालकमंत्री आजी माजी अगदी इतर वेळी जरी पटलं नाही तर काल अगदी जोडीने आंबोली चौकडपासून सगळ्या मतदारसंघात या ठिकाणी फिरतायत। या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की या जिल्ह्यातली भारतीय जनता पक्षाची ताकद वाढल्यामुळेच आज त्यांना गल्लोगल्ली या ठिकाणी फिरावं लागतंय। आम्ही वैयक्तिक कोणावर टीका केली नाही, परंतु आज एक टीका सुद्धा त्या ठिकाणी करतात। आम्ही लोकांमधले कार्यकर्ते आहोत, आम्ही कोण पुढारी नाही आणि माझ्याहीपेक्षा खाली असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जी जबाबदारी दिली त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे
या ठिकाणी पार पडलेली आहे. ग्रामीण भागातले कार्यकर्ते ही निवडणूक कारण शेवटी आमच्या निवडणुकीच्या वेळी हेच कार्यकर्ते मदत करतात. आज त्यांची निवडणूक आहे आणि म्हणूनच जिल्ह्यातले पदाधिकारी, तालुक्यातले पदाधिकारी या सगळ्यांवर म्हणजे काही ग्रामपंचायती प्रमोद कामत आहेत, काही ग्रामपंचायती संजू परब आहेत, अशा वेगवेगळ्या लोकांवर जबाबदारी कोलगाव आता महेश सारंग त्या ठिकाणी समाजात सगळ्यांना वेगवेगळ्या ठिकाणची जबाबदारी या ठिकाणी वाटून दिल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा उत्साहात आणि जोमात खाली ठिकाणी काम करत असताना दिसतात. आणि म्हणूनच हे जे रिझल्ट येणार आहेत हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आणि सत्ताधारी पक्षाच्या नाकर्तेपणामुळे आज भारतीय जनता पक्षाला यश या ठिकाणी मिळणार. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अवकाळी पाऊस आणि हवामानातील तीव्र बदलामुळे आंबा पीक धोक्यात आले. सिंधुदुर्गातील आंबा उत्पादकांनी वापरलेल्या पारंपरिक कीटकनाशकांचा फायदा होताना दिसत नाही. यासाठी जिल्हा बँक आणि स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या वतीनं जिल्ह्यातील आंबा बागायतदारांसाठी चर्चात्मक मेळावा आयोजित करण्यात आलाय. यावेळी दापोली कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ जिल्ह्यातील बागायतदारांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली आहे. पाहुयात काय म्हणाले सतीश सावंत. पाऊस आणि हवामानातील तीव्र बदलामुळे आंब्यावरती जो काही वेगवेगळ्या प्रकारचा परिणाम होतो आहे, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडनं जी आज दरवर्षी जी वेगवेगळ्या प्रकारची पेस्टिसाइड आंब्यासाठी वापरली जात आहेत, त्यांचा कोणताही परिणाम आज मोहरावरती होत नाही आहे. आणि त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत. आणि ह्यावरती आपल्याला चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या संदर्भात मार्गदर्शनाची जी मागणी केली आहे, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने सिंधुदुर्ग कृषी पदवीधर संघ या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता भवानी मंगल कार्यालय तळे बाजार येथे दापोली विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ यांच्या उपस्थितीत एक चर्चासत्राचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये जे काय हवामान आधारित जे बदल झालेले आहेत, ज्या पेस्टिसाइडचं काय ह्या मोहरावरती जी काय उपयुक्तता होत नाही आहे, या संदर्भात चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी त्याच पद्धतीने जे काय फळपीक विमा हवामान आधारित फळपीक विमा योजना जी आहे, यामध्ये जे 20-21ला जे काही यामध्ये जे निकष आलेले आहेत, ह्या निकषामुळे सुद्धा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्रास होणार आहे. 21-22मध्ये हे निकष असू नये यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणं, त्याचसोबत थेट आंबा उत्पादक शेतकरी ते ग्राहकापर्यंत आंबा जाण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रोड्युसर कंपन्या, आंब्याच्या प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्यासाठी, त्याचं मार्गदर्शन करण्यासाठी त्या कंपनीचे सुद्धा काही मार्गदर्शन करणारे काही तज्ज्ञ मार्गदर्शकसुद्धा ह्या आंबा उत्पादक चर्चासत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत. आणि म्हणून ह्या चर्चासत्राला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावे अशा प्रकारची आम्ही विनंती करत आहोत. ह्या चर्चासत्राला आमचे देवगडचे संचालक सन्माननीय अविनाश मानगावकर सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी या सर्व चर्चासत्रामध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती आम्ही जिल्हा बँकेच्या वतीने आणि कृषी पदवीधर संघाच्या वतीने आम्ही करत आहोत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती.
motto, safety first. I make sure I'm always protected. इसलिए मैंने अपने कार में लगाया F Protect, इंडिया का पहला इंजन फायर फाइटर, easy to install on any car, जो इंजन का टेम्परेचर बढ़ते ही ऑटोमेटिकली एक्टिवेट हो जाता है. F Protect. Protect what you love. रब्बी हंगाम सुरू झालाय, चला तर मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या मेसर्स प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू कृषी मार्टला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी अत्याधुनिक अवजारे व बियाणे पुरवणारे अग्रगण्य दालन. पॉवर विडर घ्यायचाय तर कृषी अवजारांचे सुसज्ज दालन प्रभू कृषी सेवा केंद्रातूनच. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत हाताळण्यास सोपे असणारे पॉवर विडर सुद्धा उपलब्ध. विविध कंपन्या आणि सर्व प्रकारच्या कृषी अवजारांसाठी आजच संपर्क करा. सर्व प्रकारचे पॉवर टिलर, ग्रास कटर, पॉवर स्पेअर्स, पॉवर विडर, भात कापणी यंत्र, भात मळणी यंत्र, खड्डे खोदण्याची मशीन, मनुष्यचलित भात लावणी यंत्र, वॉटर पंप, सर्व प्रकारचे गार्डन टूल्स, बी बियाणे व ताडपत्री, सर्व काहींचं सुसज्ज दालन. प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. होंडा, अस्पी ॲग्रो इक्विपमेंट, फोकर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ई ॲग्रो केअर, किसान क्राफ्ट, बेन्सन ॲग्रो, सॅमसन, कृषीधन सीड्स, निर्मल सीड्स, महाबीज महामंडळ आदी कंपन्यांचे अधिकृत विक्रेते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती अवजारे पुरवणारे विश्वसनीय नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू ॲग्री मार्ट कुडाळ. आमच्या शाखा कुडाळ, वेंगुर्ला, कसाल व दोडामार्ग. आमचा पत्ता भोगटे कंपाऊंड, उद्यमनगर, कुडाळ. संपर्क 9423 30 41 73, 9011 39 76 63 आणि 72 63 83 23 99. SSPM लाईफटाईम हॉस्पिटलचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव हृदयशास्त्र विभाग. एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, 2D इको यांसारख्या अत्याधुनिक सेवा. अनुभवी तज्ञ, गुणवत्ताधारक डॉक्टर आणि कर्मचारी. हृदयशास्त्र तज्ञ डॉक्टर रमेश माळकर यांची दर शुक्रवारी सेवा. हृदयविकार संबंधित रुग्णांनी आजच संपर्क साधा. SSPM लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे, तालुका कुडाळ. संपर्क 023 67 23 40 00. सौ दुर्वा गंगावणे 97 70 05 60 76. श्री सिद्धेश रासम 83 55 88 56 67. श्री अनिल कुडपकर 94 20 90 76 61. श्री गणेश झगडे 90 04 75 63 15. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. कणकवलीत आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतनेट फायबर ऑप्टिकल केबलनं जोडलेल्या कनेक्शन समस्या BSNLच्या त्रुटी संदर्भात अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक पार पडली. भारतनेटच्या माध्यमातून चांगल्या सेवा द्या अशा सूचना नितेश राणेंनी अधिकाऱ्यांना दिल्या. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक मदत लागेल त्या ठिकाणी मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ असं आमदार नितेश राणे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये BSNLच्या वतीनं OFC लाईन टाकून ब्रॉडबँड सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. आता या इंटरनेट सेवेची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी आपले सरकार सेवा केंद्राकडे देण्यात आल्याची माहिती भारतनेटचे लोकेश श्रीवास्तव यांनी दिली. या बैठकीला केंद्रीय अधिकारी श्रीवास्तव, BSNLचे सुभाष कांबळे, जिल्हा मॅनेजर सुशांत राणे, प्रसाद जाधव, श्रीकृष्ण धुरी, चेतन गावकर, सम्राट गावडे, गुरुनाथ शिर्के आदी उपस्थित होते. सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांची महत्त्वाकांक्षी योजना आहे की गावागावामध्ये प्रत्येकाच्या घरापर्यंत इंटरनेट गेलं पाहिजे अशी फार महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारची आहे.
ती केंद्र सरकारची योजना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कशी राबवली जाते, राबवली जाण्यानंतर त्याचा खरा फायदा सामान्य जनतेला ग्राम पातळीच्या गावातल्या शेवटच्या व्यक्तीला होतो आहे का, ह्याची चर्चा आणि ह्याची माहिती आज आमचे श्रीवास्तवजी आणि त्यांचे जिल्ह्याचे सर्व प्रतिनिधी जे भारत नेट शी जुडलेले आहेत त्यांची सगळ्यांची आम्ही चर्चा केली. प्रामुख्याने माझा हेतू एवढाच होता की ही जी योजना आहे, ज्या योजनेमुळे प्रत्येक घरामध्ये इंटरनेट जाईल, ती योजना योग्य पद्धतीने राबवली जाते का, त्याची काय अडचणी आहेत ते समजून घेण्यासाठी आम्ही हे पाऊल उचललं. आणि उचलल्यानंतर आज बरेपैकी प्रश्न आज समोर आलेले आहेत. श्रीवास्तवजी हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज आमच्या इथे आलेले होते. ते आमचे मुद्दे, आमचे प्रश्न म्हणजे BSNLशी निगडीत असेल किंवा ग्रामपंचायतीचे निगडीत असतील, हे सगळे प्रश्न आता वरती केंद्र सरकारकडे घेऊन जातील. आमचे प्रश्न कसे सोडवायचे, काय मार्ग काढायचा, जेणेकरून भविष्यामध्ये केंद्र सरकारकडून आलेला हा जो काही इंटरनेटची सोय आहे ती सामान्य नागरिकांपर्यंत पोचली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आज एक महत्त्वाचं पाऊल, मी तर बोलतो एक ऐतिहासिक बैठक ही आज या निमित्ताने झाली आहे, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक घराघरामध्ये इंटरनेट पोचू शकेल असं हे महत्त्वाचं पाऊल आज उचललेलं आहे. राणे सर ने बोला कि यहाँ पे जो भारत नेट का फाइबर बिछा हुआ है, जो BBNL और BSNL ने मिलकर बिछाया है, उसमें जो हमें जीपॉन इक्विपमेंट लगे हैं, मतलब इंटरनेट के इक्विपमेंट लगे हैं, उसके थ्रू हम लोग का ये पर्पस है कि यहाँ की जितनी भी जनता है, गवर्नमेंट इंस्टीट्यूशन है, उनको ब्रॉडबैंड देने का है ये योजना है. और योजना जैसे सर ने बताया कि 5 गवर्नमेंट इंस्टीट्यूशन को अभी हम गवर्नमेंट को 5 गवर्नमेंट इंस्टीट्यूशन को फ्री में इंटरनेट ब्रॉडबैंड देना है. और साथ में वहाँ के जो प्राइवेट कस्टमर्स हैं उनको भी ब्रॉडबैंड हम दे रहे हैं. इसमें अभी हमें क्या दिक्कत, ज़रा सी दिक्कत ये आ रही है कि ये जो नेटवर्क है बेसिकली BSNL और BBNL नेटवर्क में बना हुआ है. BSNL का नेटवर्क OLT एक्सचेंज तक आता है, तो कहीं जगह पे टेक्निकल इश्यूज़ की वजह से OLT कभी कभी अनरीचेबल हो जाती है, रीचेबल से अनरीचेबल हो जाती है, जिसकी वजह से चलता हुआ सर्किट जो है डाउन हो जाता है. तो उसमें क्या है ना कि कहीं जगह पे बैटरी बैकअप है, जिसको हम लोगों ने BSNL के टॉप अधिकारी के साथ टेकअप किया है और उन्होंने एश्योरेंस दिया है कि जितनी भी खामियां हैं, टेक्निकल खामियां हैं, वो हम लोग रिजॉल्व करने की कोशिश कर रहे हैं. और साथ में जो जीपॉन इक्विपमेंट लगे हैं, ग्राम पंचायत में इक्विपमेंट लगे होते हैं, ONT होती है, ऑप्टिकल नेटवर्क टर्मिनल, CCU होता है, सोलर पैनल. जब हमने टेक ओवर किया था 2 साल पहले तो काफ़ी जगह पे वो अच्छी कंडीशन में नहीं थे, तो इसीलिए ऑपरेशन मेंटेनेंस का काम कॉमन सर्विस सेंटर, MIT के अंडर में कॉमन सर्विस सेंटर को मिला है, जो कि इस फाइबर को मेंटेन कर रहा है. मेंटेन करने के बाद इक्विपमेंट को मेंटेन कर रहा है. और ये जब तक हम पूरा तरह से स्टेबल नहीं कर लेते तब तक हम एक्सटेंड एज ए फाइबर टू होम कस्टमर का जो सर्किट है दे नहीं पाएंगे. तो हम धीरे धीरे क्या है कि इसको मेंटेन करते जा रहे हैं. और आप लोगों की जानकारी के लिए 361 ग्राम पंचायत हैं यहाँ पे सिंधुदुर्ग में. 361 में कम से कम 587 फाइबर टू होम कस्टमर्स हमने दिए हैं, और जो कि लाइव हैं. लाइव मतलब कि वहाँ पे कस्टमर्स डेटा यूज़ कर रहे हैं. और मेरे पास डेटा है एक महाराष्ट्र का. महाराष्ट्र में टोटल महाराष्ट्र में 100 टेराबाइट का डेटा यूज़ कर रहे हैं कस्टमर, जो कि हमारे DOT हमारे NMS पोर्टल में आता है. जब भी हमारी DOT के साथ रिव्यू होती है मंत्री जी लेवल में, तो हम वो उसी डेटा से निकल के आता है कि महाराष्ट्र की गांव की जनता कितना डेटा यूज़ कर रही है. तो उस NMS पोर्टल में हमारे 105 टेराबाइट का डेटा अभी गांव के लोग यूज़ कर रहे हैं. उसमें सिंधुदुर्ग के 587 फाइबर टू होम है जो कि लाइव हैं. और साथ में हमें टोटल यहाँ पे 1600 फाइबर टू होम का ऑब्लिगेशन है. हमें DOT ने हमें ऑर्डर दिया है कि हम 1580 जगह पे फाइबर टू होम लगाएं. और फाइबर टू होम लगाने का मतलब ऐसा नहीं कि लगा के छोड़ दें, उसको नेटवर्क को 100% स्टेबल करें, जिससे 24 घंटे वो अप रहे. तो जैसा सर ने बताया, अभी डिस्कस भी हुआ था, हमारी BSNL की यहाँ पे टीम भी अवेलेबल है, BBNL की टीम भी अवेलेबल है. BSNL का काम क्या है, OLT एक्सचेंज तक उसको नेटवर्क को स्टेबल करना. और BBNL का काम क्या है कि जीपॉन इक्विपमेंट में जो इक्विपमेंट लगे हैं, BBNL के 4 वेंडर हैं यहाँ पे, L&T है, UTL है, तेजस है और ITI. BBNL ने इन चारों वेंडर को इक्विपमेंट लगाने का ठेका दिया हुआ है. तो उनसे हम BBNL के पीछे पड़े हुए हैं कि ये पूरे इक्विपमेंट को स्टेबल करे, जिससे कि हमें एक स्टेबल नेटवर्क मिले और यहाँ की जनता को जो भी फाइबर टू होम दिया जाए वो स्टेबल रहे और वो खुश रहे.
मैं इसमें बता दूं, अगर बिल्कुल ग्राउंड हकीकत में बताऊं तो अगर सिंधुदुर्ग की बात करें 361 में नॉर्मली क्या है कि करीब 50 जगह पे ऐसे जगह पे जहाँ पे BSNL की फाइबर कटी हुई है और कुछ इंक्रीमेंटल हैं जो कि मोर देन 500 मीटर में है। तो ये हमने ऑलरेडी BSNL को और BBNL को बोला हुआ है, इसमें ज़रा टाइम लग सकता है, लेकिन हम लोग ये उम्मीद कर रहे हैं कि 15 फरवरी तक 361 जो GP हैं सभी को हम लाइव करेंगे और सभी में एटलीस्ट 5 गवर्नमेंट इंस्टीट्यूशन को फाइबर टू होम कस्टमर देने की हमारा टारगेट रहेगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बांदा दशकृषीतील सेवाभावी व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉक्टर द.भी. खानोलकर तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत दिले जाणारे 2020 पुरस्कार जाहीर करण्यात आले होते। यात नारायण यशवंत तारी उर्फ नाना तारी स्मृती पुरस्कार, कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणारे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांना प्रदान करण्यात आला। कोरोना काळात घरात बसून न राहता शेकडो कोरोनाबाधित परिसरात जंतुनाशक फवारणी करण्याचं कार्य संजू विरनोडकर आणि टीमनं केलं। निरपेक्ष भावनेनं त्यांनी तालुक्यात काम केलं। या कार्याची दखल घेऊन बांदा दशकृषीतील सेवाभावी व्यक्तिमत्व स्वर्गीय डॉक्टर द.भी. खानोलकर तथा बाबा खानोलकर यांच्या जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला। नारायण यशवंत तारी उर्फ नाना तारी स्मृती पुरस्कार, कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणारे तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते संजू विरनोडकर यांना प्रदान करण्यात आला। या पुरस्कारांबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। हा पुरस्कार वितरण सोहळा केंद्रशाळा बांदा नंबर 1 च्या सभागृहात पार पडला। यावेळी जनसेवा निधी बांदाचे पदाधिकारी उपस्थित होते। आम्हाला ह्या बांद्यातले जवळजवळ सगळे रेडझोन मी मारले, रेडिओ पॉझिटिव्ह मला अक्रम सरपंचांनी फोन केला, आमच्या इकडे असं आहे, सगळीकडे आम्ही थांबत नाही, आम्ही कोण आमच्याला आला नाही गेला तरी आम्ही काही कर्मचारी दे आणि माझी वाट बघत नाही, परत करून जातो, काम करतो सगळीकडे। कधी कधी वाटतं बाबा जरा कधी कधी ताप आला का वाटतं, म्हटलं घालून थांबतो बाबा काय होईल काय, पण काय नाही तेव्हा तुम्हाला होत नाही। पण बांदा गावात जे प्रेम मिळालं मला इकडे कुठे मिळालं नाही। खरोखर मी बांदावासींचे धन्यवाद मानतो आणि खानोलकर कुटुंबियांचे, त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित करतात। मला देखील जेव्हा फोन आला नार्वेकर म्हणून फोन आला, मला तुमचं बायोडाटा पाहिजे, म्हटलं कशाला, मला का माहिती पुरस्कार करायचा। म्हणजे आम्ही कार्यकर्ते याची दखल सखोलपणे घेणारी ही ट्रस्ट आहे, ही संस्था आहे, याचं मला खरोखर अभिमान आहे। कारण अशी कुठच्याही वशिलेबाजी न करता फोटोसाठी किंवा मोठेपणासाठी या ट्रस्टमार्फत होत नाही, मी आज जाणलं आहे। आणि यापुढे याही मार्फत काही करायचं असेल कुठे कार्यक्रम वगैरे तर आमची टीम तिकडे त्यांना सहकार्य करायला नक्की देईल। थँक्यू। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सावंतवाडी शहर कोरोनामुक्त झालं असून सध्या शहरात एकही सक्रिय रुग्ण नाही। नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अधिकारी कर्मचारी यांनी शहराला कोविड मुक्तीकडे नेण्यात मोलाचा वाटा उचललाय। सावंतवाडीकरांसाठी एक आनंदाची बातमी आणि ही आनंदाची बातमी म्हणजे सावंतवाडी शहर हे कोरोनामुक्त शहर ठरलेलं आहे आणि आत्ताच ही बातमी आपल्या समोर आली आहे। त्यामुळे सावंतवाडीकरांना एक आनंदाची बातमी या निमित्तानं मिळाल्याचं पाहायला मिळतं। आनंदाची बातमी असली तरी नियम पाळणं आणि कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करणं ही जबाबदारी देखील सावंतवाडीकरांवर असणार आहे। आजच्या घडीला पाहिलं तर सावंतवाडीत एकही कोरोनाचा रुग्ण नसल्यामुळे सावंतवाडी शहर हे कोरोनामुक्त झालं असून आतापर्यंत सावंतवाडीत तब्बल 344 जण
जण हे कोरोना बाधित आढळले होते, त्यातील 328 जण हे बरे होऊन घरी गेले, तर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शहरातली ही आकडेवारी पाहता यासाठी नगराध्यक्ष संजू परब असतील, तत्कालीन मुख्याधिकारी संतोष जिरगे असतील, माजी आरोग्य सभापती ॲडव्होकेट परिमल नाईक असतील, आरोग्य सभापती सुधीर आरवडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उमेश मसूरकर असतील आणि संपूर्ण आरोग्य विभाग यांची टीम असेल यांनी विशेष मेहनत ही शहर कोविड मुक्तीकडे जाण्यासाठी घेतली होती आणि ती आपण या आधी पाहिली होती. सावंतवाडी इथल्या नागरिकांचा देखील त्याला चांगला प्रतिसाद होता. सामाजिक कार्यकर्ते असतील ज्यांनी स्वतःहून पुढाकार घेत निर्जंतुकीकरण केलं होतं. नागरिकांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळत एक पाऊल पुढे टाकलं होतं. त्यामुळेच आज शहर हे कोरोना मुक्त होऊ शकलंय. याचबरोबर ज्यांचा महत्त्वाचा वाटा यामध्ये होता ते म्हणजे सफाई कर्मचारी असतील, ज्या कामगारांनी रात्रंदिवस मेहनत केली आणि शहर कोविड मुक्तीकडे येण्यासाठी मोलाचा वाटा उचलला. अशा सर्वांच्या मेहनतीचं हे फळ असून सावंतवाडी शहर आज कोरोना मुक्त झालं आणि नगराध्यक्ष संजू परब यांनी देखील या संपूर्ण टीमचं, या संपूर्ण आरोग्य विभागाच्या टीमचं कौतुक करत त्यांच्या पाठीवर थाप मारली आणि शहर पूर्णपणे कोविड मुक्त होण्यासाठी त्यांना सूचना दिल्या. तसंच सावंतवाडीतल्या नागरिकांना ज्यांच्या सहकार्यानं आणि ज्यांच्या पाठिंब्यामुळे आज सावंतवाडी शहर हे कोरोना मुक्त होऊ शकलं. आज कोरोनाचा एकही रुग्ण सावंतवाडी शहरात नसल्याचं एक आनंददायी असं चित्र आज पाहायला मिळतं. त्या शहरवासियांना देखील नगराध्यक्षांनी आवाहन केलेलं आहे की येत्या काळामधनं आपल्याला सावंतवाडी कोरोना मुक्त करायचीच आहे. मात्र मुक्त सावंतवाडी शहर झालेलंच आहे, मात्र सावंतवाडी शहरातनं कोरोनाला कायमस्वरूपी हद्दपार करायचं असं आवाहन देखील त्यांनी सावंतवाडीतल्या शहरवासियांना केलेलं आहे. त्यामुळे कोरोना मुक्त जरी शहर झालं असलं तरी प्रशासनाला सहकार्य करणं, नियम पाळणं, मास्क वापरणं हे देखील सावंतवाडीकरांना बंधनकारक असणार आहे. तुर्तास पाहिलं तर सावंतवाडीकरांसाठी ही आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन साबाजीसह विनायक गावत, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सावंतवाडी. नववर्षानिमित्त खास ऑफर. कॅथोलिक शॉर्ट टर्म डिपॉझिट, मुदत 365 दिवस, व्याजदर 9.60%. त्वरा करा मर्यादित कालावधीसाठी. संपर्क क्रमांक प्रधान कार्यालय 023 63 27 38 90, सावंतवाडी 023 63 27 38 89, वेंगुर्ला 023 66 26 29 53, शिरोडा 023 66 22 74 39, मालवण 023 65 25 27 82, कणकवली 023 67 23 39 22, कुडाळ 023 65 22 15 59. साहसी क्रीडेचा थरारक अनुभव. देवगड झिपलाईन, भारतातील समुद्र किनाऱ्यावरील पहिली आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची झिपलाईन. आता हा थरार अनुभवा फक्त 300 रुपयात. खास पर्यटकांच्या आग्रहाखातर 26 जानेवारी 2021 पर्यंत विशेष ऑफर. आजच या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत, संध्याकाळी 3 ते 6:15 पर्यंत. ठिकाण देवगड पवनचक्की जवळ. झिप राईड साठी संपर्क 9405 56 66 22. LPG पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त आहात, पण आता काळजी करू नका, कारण लवकरच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, कणकवली आणि वेंगुर्ले शहरात MNGL घेऊन येत आहे नॅचरल गॅस CNG व PNGच्या स्वरूपात. आता घर, हॉटेल व वाहनांसाठी स्मार्ट सोल्युशन म्हणजे CNG व PNG लवकरच उपलब्ध होणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात. हे आहे वापरायला सोयीस्कर आणि किफायतशीर. एक पाऊल पर्यावरणासाठी, एक पाऊल सुरक्षिततेसाठी. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड. संपर्क 7588 090505. ईमेल ID ccs.care@mngl.in. नोंदणी सुरू. आई मला भूक लागली, क्लासला जायला उशीर, लवकर खायला दे ना. अगं थांब ग, आत्ताच सिलेंडर संपलाय. अहो इकडे या ना, सिलेंडर संपलाय, बदलून द्या जरा. अगं मला पण उशीर होतोय. अजिबात नाही, दर महिन्याला सिलेंडर बुक करायचा आणि पुन्हा बदलायचा. ह्या कटकटीला अक्षरशः मी वैतागून गेलेले आहे. अहो वहिनी, कशाला काळजी करताय? तुम्ही सुद्धा आमच्यासारखं MNGLचं पाईप नॅचरल गॅस कनेक्शन लावून घ्या ना. बुकिंगची कटकट ना वेटिंगची झंझट.
जितका वापर तितका जाकार आणि हो सगळ्यात स्वस्त आणि सुरक्षित. अरे वा, आम्ही देखील आजच आमचं MNGL गॅस कनेक्शन रजिस्टर करतो. तुम्ही देखील नक्की करा. MNGLचं गॅस कनेक्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली आणि सावंतवाडी शहरात उपलब्ध आहे. अधिक संपर्कासाठी क्रमांक 7588 090505 आणि 7588 090606. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया यानंतरची बातमी. हळदी कुंकू म्हटलं की महिलांचा साज शृंगार आला. नटणं थटणं आलंच. वाण कोणतं द्यावं याची तयारी तर अगदी महिनाभरापूर्वीपासूनच सुरू असते. मात्र विधवांना यापासून कायम वेगळंच ठेवण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या सगळ्या नेहमीच्या रूढी परंपरांना फाटा देत सिंधुदुर्गातील एका गावात विधवांना हळदी कुंकू आणि वाण देत अनोख्या पद्धतीनं हा समारंभ साजरा करण्यात आला. पाहुयात कुठे साजरा झाला हा अनोखा हळदी कुंकू समारंभ. हळदी कुंकू हा भारतीय महिलांच्या जीवनातील महत्त्वाचा सामाजिक उत्सव. या निमित्तानं भेटीगाठी, आदान प्रदान होते. हे आदान प्रदान केवळ औपचारिक वस्तूंचं न राहता खऱ्याखुऱ्या वैचारिक वारशाचं व्हावं या भावनेतून अनुराधा पाटकर यांनी आपल्या घरातील हळदी कुंकू समारंभात इतर महिलांसह विधवांना देखील हळदी कुंकू करत गीता हृदय हा ग्रंथ वाण म्हणून वाटला. रोजच्या जीवनात गीता कशी अंमलात आणावी हे सोप्या भाषेत सांगणारा हा ग्रंथ आज 21व्या शतकात देखील अतार्किक, विषमताग्रस्त रूढी परंपरांना घट्ट चिकटून राहिलेल्या मनांना उदात्त बनवणारा असल्याचं मत अनुराधा पाटकर यांनी व्यक्त केलं. त्या पुढे म्हणाल्या, माझे बाबा वारले आणि माझ्या आईचं कुंकू, मंगळसूत्र काढण्यात आलं. खूप क्लेशकारक अनुभव होता तो. त्यानंतर आईनं ना कधी कुंकू लावलं ना कधी फुलं माळली. आदल्या वर्षीपर्यंत जिला हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात मानानं बोलावलं जायचं, तिला बाबा गेल्याच्या वर्षांपासून हळदी कुंकू समारंभात बोलवणं कायमचं बंद झालं. पूर्वी कोणी स्त्री आमच्या घरात आली तर ती परत जाताना आई तिला कुंकू लावे आणि समजा आई विसरली तर ती बाई आईला कुंकू लावण्याची आठवण करून दे. पण बाबा गेल्यानंतर हे अचानक थांबलं. हे मनाला आतून पटत नसल्याचं पाटकर म्हणाल्या. यातूनच अशा प्रकारे हळदी कुंकू केल्याचं त्या म्हणाल्या. अशा प्रकारच्या रूढी परंपरा या टिकवून ठेवण्यासाठी त्यामागे मानसिक दहशत बसवलेली असते. विधवा बाईला हळदी कुंकू लावलंस तर तुझ्या नवऱ्याचं बरं वाईट होईल ही रूढीची धमकी होतीच. आणि तात्विक दृष्ट्या मला त्यात कितीही फोलपणा वाटत असला तरी ती माझ्या मनात देखील होती. माझ्या भीतीला छेद देणारा उपदेश गीता देत होती, तरीही ती भीती जात नव्हती. पण तरीही गेल्या वर्षी पहिल्यांदा मी हळदी कुंकूसाठी नवरा नसलेल्या महिलांना बोलावलं. दोघी झाल्या. त्यांनाही लोक काय म्हणतील याची भीती होतीच आणि वर्षभरात माझ्या नवऱ्याचं काही बरं वाईट होईल याचीही भीती होती. आता याला 1 वर्ष पूर्ण झालंय. या वर्षी देखील मी भेदभाव न करता हळदी कुंकू केल्याचं पाटकर यांनी सांगितलं. त्यामुळे खऱ्या अर्थानं सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपणारे सामाजिक बदलाच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
कणकवलीतील रिक्षा व्यावसायिक एसटी स्टँडजवळ रिक्षा व्यवसाय करतायत। या ठिकाणी उड्डाणपुलाचं काम चालू असून इथं रिक्षा लावण्याकरिता अडथळा निर्माण झालाय। तसेच वारंवार ट्रॅफिक पोलिसांचाही त्रास होतोय। मात्र या ठिकाणी आम्हाला रिक्षा लावण्यात अडथळा होत असून तो अडथळा लवकरात लवकर दूर करावा अशी मागणी रिक्षा संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार असंही रिक्षा संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय। आम्ही कणकवली रिक्षा स्टँडची एक मागणी केलेली आहे 2015 पासून। जिल्हा परिवहन खात्याकडे ती मागणी केली होती 2015 मध्ये आणि तिथून त्याची काही कारवाई झाली नाही आणि म्हणून गेल्या 11/12 आम्ही एक जिल्हा कलेक्टरांना पत्र दिलेलं आहे की आम्हाला कणकवली एस टी स्टँडच्या समोर एक सर्कल होणार आहे। त्या सर्कलजवळ आम्हाला 20 ते 25 रिक्षावाल्यांना रिक्षा लावण्यासाठी स्टँड मिळावं आणि तशा पद्धतीची काही कारवाई त्या दिवसात झाली नाही आणि म्हणून आम्ही त्यांना म्हटलं होतं की जर ती मागणी मान्य झाली नाही तर आम्ही एक उपोषण करणार आहोत आणि आज त्यासाठी आपण या ठिकाणी उपोषणाला बसलो आहोत। आणि आमची विनंती राहणार आहे त्यांना की या रिक्षावाल्यांवर जी आता जी परिस्थिती आलेली आहे ती त्यांनी लवकरात लवकर घालवण्यासाठी कलेक्टरांनी या ठिकाणी येऊन रिक्षावाल्यांची मागणी मान्य करावी। आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आहे का रिक्षावाल्यांची फार मोठी रिक्षावाले संकटात आहेत की अशा एक 8 महिने रिक्षावाले पूर्ण बेघर झालेले आहेत की त्यांच्यावर अशी परिस्थिती आली की रिक्षेचं जिथे का पासिंगपासून जो येणारा जो खर्च आहे तो भरण्याचं सुद्धा त्यांना कठीण झालेला आहे आणि म्हणून हे आज 30 ते 40 रिक्षावाले ज्यांची स्वतःच्या रिक्षा आहेत त्या स्वतःच्या रिक्षा आज ठेवून त्या म्हणजे पूर्ण या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषणामध्ये बसलेले आहेत आणि म्हणून आमची त्यांना विनंती राहणार आहे। आणि त्याचबरोबर जे हवेला जे रॅलिंग केलेलं आहे त्यामुळे कुठेही रिक्षा लावता येत नाही आहे आणि ते म्हणून लवकरात लवकर त्यांना आदेश देऊन ते जे रॅलिंग आहे ते थांबवून तिथे 25 ते 30 40 रिक्षा लागण्याची व्यवस्था त्यांनी करावी अशी आमची त्यांच्यावर मागणी आहे। आम्ही पुढे एक मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत राहणार आहोत कारण काय तो आमच्यासोबत मार्गच राहणार नाही कारण काय जे सगळे जे रिक्षावाले आहेत ते पूर्ण रिक्षावर त्यांचं चालत आहे उदरनिर्वाह। मग उदाहरणार्थ असं झालेलं आहे परिस्थिती की गेले 9 महिने त्यांना कोणत्याही प्रकारचा धंदा नव्हता। आता जो काय चालू केला आहे लॉकडाऊन नंतर काय चालू झालंय त्यामध्ये त्यातून काही होत नाही आहे कारण त्यांचं बेघर होण्याच्या मार्गावर ते रिक्षावाले आहेत आणि म्हणून रिक्षावाल्यांनी आता ठरवलेलं आहे की ही मागणी जोपर्यंत आमची होत नाही तोपर्यंत आम्ही कदाचित काही इथून उठणार सुद्धा नाही आहोत अशी आमचा प्रयत्न राहणार आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खलिता अस्ताद अमीर हुसेन खां साहेब यांच्या 52व्या बरसीनिमित्त कुडाळ आंदुर्ले पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या निवासस्थानी संगीत कार्यशाळेचं आयोजन करत खां साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश सरस्वती नटराज पूजन गुरुप्रतिमेचं पूजन दीपप्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी विद्यालयाचे सम्राट बुवा भालचंद्र केळुसकर, डॉक्टर दादा परब, आंदुर्ले सरपंच पूजा सर्वेकर, सामाजिक कार्यकर्ते अतुल बंगे, संजय वेंगुर्लेकर, प्राचार्य डॉक्टर रामचंद्र भरतू, राजा सामंत, पखवाज अलंकार प्रशिक्षक महेश सावंत आणि श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे सर्व तबला पखवाज वादक विद्यार्थी उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान महेश सावंत यांनी केलं। यावेळी विद्यालयाच्या वतीनं मानपत्र प्रदान करण्यात आली तसेच गुणवंतांना मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला। सकाळच्या सत्रातील संगीत कार्यक्रमाची सुरुवात युवा गायिका कशिश खडपकर हिच्या मधुर भक्तिगीतानं झाली। या एकदिवसीय संगीत कार्यक्रमाचं विशेष आकर्षण होतं ते कोल्हापूरहून खास आलेले संगीताचार्य सचिन कचोटे त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। या शिबिरात 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला।
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रामध्ये विद्यालयाचे पकवाज विशारद दत्तप्रसाद खडपकर, सचिन कातवणकर, अतुल उमळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पकवाज विषयी बहुमोल मार्गदर्शन केलं। यानंतर पकवाज अलंकार महेश सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक पकवाज वादन करून रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात संगीताचार्य सचिन कचोटे यांचे एकल तबला वादन सादर झाले। खान साहेबांच्या बंदिशी सादर करताना संपूर्ण श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाला होता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। उत्तूर नजीक गाडीला भीषण अपघात, कुडाळातील युवकाचा मृत्यू। भारतनेटच्या माध्यमातून चांगल्या सेवा द्या, नितेश राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। आणि कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आंबा बागायतदारांना मार्गदर्शन करणार, सतीश सावंत यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल। आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज सिंधुदुर्ग लाईव्ह। धन्यवाद। डॉइट्सफार ट्रॅक्टर ओपन चॅलेंज असेल हिम्मत तर या मैदानात। डॉइट्सफार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान, प्रशासकीय लाभ मिळवण्यासाठी कृषी विभाग, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। अधिक माहितीसाठी सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी शिरगाव इथं अवश्य भेट द्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खुश खबर, डॉइट्सफार ट्रॅक्टरची जिल्ह्यातील मेन डीलरशिप आता शिरगाव देवगड इथं डॉइट्सफार सादर करत आहे। ट्रॅक्टर मधील 3 सिरीज ट्रॅक्टरची मॉडेल आणि त्याची वैशिष्ट्ये। मॉडेल 3E सिरीज 3540 42 HP मध्ये उपलब्ध। इंधन कार्यक्षम इंजिन, कॉन्स्टंट मेच गिअरबॉक्स, डिझेल युक्त सह हायड्रोलिक, सर्वोत्कृष्ट बोनेट, डायग्राम क्लच, तेलात बुडालेले ब्रेक, इस्टिमेस्ट कस्टर, पूर्ण सीलबंद एक्सेस। मॉडेल ॲग्रोलक्स सिरीज 45 50 65 आणि 60 HP मध्ये। मॉडेल ॲग्रोमॅक्स सिरीज 45 ते 80 HP मध्ये उपलब्ध। शक्तिशाली इंजिन, सर्वोत्तम आरामदायी, तेलात बुडालेले ब्रेक, स्वतंत्र PTO, संपूर्ण सिक्रोमॅश गिअरबॉक्स, मजबूत रियल एक्सेल डबल क्लच DCRL, 4 व्हील ड्राईव्ह, सर्व इंजिन मध्ये ट्रॅक्टरची मॉडेल उपलब्ध। डॉइट्सफार ट्रॅक्टर सेल सर्व्हिस, फेअर मशिनरी आणि शेतकरी अवजारे मिळण्याचे जिल्ह्यातील एकमेव ठिकाण सिंधुदुर्ग ट्रॅक्टर ॲग्रो एजन्सी, ऑल इंडिया रिपेरिंग वर्कशॉप, श्री पावनाई मंदिरानजीक, शिरगाव, देवगड निपाणी हायवे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। मोबाईल 80 0791 9884 आणि 94 052 26 085। प्रोप्रायटर श्री सीताराम जाधव। प्रवेश 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 प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली। पदवी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स, Computer Science and Engineering, Artificial Intelligence and Machine Learning. माननीय श्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून आणि राणे परिवाराच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग कॉलेज कणकवली येथे कोकणातलं पहिलं इन्क्युबेशन सेंटर सुरू। याच माध्यमातून जिल्हा व जिल्ह्याबाहेरील युवक युवतींना आपल्या जिल्ह्यातच नोकरी आणि रोजगाराची संधी, तसंच याच इन्क्युबेशन सेंटर मार्फत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी भरीव सरकारी अर्थसहाय्य। दर्जेदार वाटचालीमुळे नॅक अंतर्गत B+ ग्रेड। आमची वैशिष्ट्ये वायफाय सह सुसज्ज 34 एकर कॅम्पस, तज्ञ अनुभवी व उच्च शिक्षित प्राध्यापक, अद्ययावत प्रयोगशाळा, इंटरनेट सह संगणक कक्ष,
स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, जिम, स्विमिंग पूल व सुसज्ज मैदान। महाराष्ट्र शासन केंद्र शासनाच्या GR नुसार विविध प्रवर्गातील मुलांना विशेष सवलत, अत्याधुनिक व सुसज्ज लायब्ररी, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह, मोफत मेडिकल चेकअप, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी। प्रवेशासाठी संपर्क सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय कणकवली, हरकुळ बुद्रुक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। प्रवेशासाठी संपर्क प्रोफेसर रावसाहेब ठोंबरे 97 630 72 417, डॉक्टर महेश साटम 94 211 46 337, प्राध्यापक समीर वायंगणकर 94 216 37 803, प्राध्यापक सुयोग सावंत 94 20 455 488, प्राध्यापक वैभव माईनकर 90 498 13 870 आणि श्री अनाजी सावंत 94 22 63 38 21।